पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बोलायचं होतं जरा महत्वाचं आहे सारंग विषय। नेहमी पुन्हा पुन्हा तोच विषय काढतेय। अगं बोल। ज्या पद्धतीने सारंगने आजची परिस्थिती हाताळली त्यावरनं खरंच असं वाटतंय की तो त्याचे निर्णय घेऊ शकतो। आणि शेवटी तुमचंच रक्त आहे ना, तुमच्यासारखाच आहे, जिद्दी हट्टी। म्हणजे तुमचा आणि त्याचा स्वभाव सारखाच आहे ना, म्हणून म्हटलं। आणि शेवटी तरुण रक्त आहे, तारुण्याचा जोश आहे। आर्याच्या बाबतीत आपण त्याच्याशी बोलायला हवं। ठीक आहे, बोलव त्याला। आशा, आशा जी मोठी आहे। सारंग कुठे बघ, त्याच्या वडिलांनी त्याला बोलवले, सांग जा। हा नुसतं बोलवलं नाही, पटकन बोलवलं सांगते, म्हणजे पटकन येईल। मला वाटतं ते त्यांच्या खोलीमध्येच असतील। मगाशी त्यांना बघितलं होतं ना। हा माझं लक्ष असतं ना सगळीकडे। आता मी नाही लक्ष देणार तर दुसरा कोण देणार? अगं एव्हा ना आला असता तो, जा। हा बघते ना। चल लवकर चल, चल चल, नाही बाईसाहेब मला ओरडायचा उगाच। आता सारंग दादांना बोलवायला सांगितलं, त्यांच्या रूम मध्ये असतील तर बरं आहे। एवढी कामं पडली आहेत, आता काय काय करू मला कळत नाही। चल ये। छोटे मालक, छोटे मालक, येतेस ना? आले आले। हे आत पण नाहीयेत, मग गेले कुठे? हे बघ, इकडे कपडे वाळू घाल। हा मी येतो। अगं बाई, सॉरी सॉरी, आय मीन एक मिनिट। हा झालंच झालं, घातला मी कुर्ता। तुम्ही आता डोळे उघडू शकता। ते विटामिन डी घेत होतो मी, आरोग्यासाठी चांगलं असतं ना म्हणून। म्हणजे तुम्ही आजारी आहात का? आजारी? नाही नाही नाही, म्हणजे आय मीन सूर्यप्रकाशापासून आपल्याला विटामिन डी मिळतं, सो मी ते सांगत होतो की विटामिन डी। सूर्य कुठे आहे? बरं ऐका ना, मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं। थँक्यू। का? तुम्ही मगाशी आमची एवढी मदत केली, आम्हाला समजून घेतलं, आपली तशी ना ओळख पाळख तरी वेळेवर धावून आलात, खरंच। नाही नाही तसं काही नाही, खरंच। मोठ्या मालकांना आमची जशी अडचण वाटते, खरं तर तुम्ही पण मालक आहात, तुम्हालाही वाटू शकते, पण तरी पण तुम्ही आमच्यासाठी एवढं झालं। झालं। हे बघ, मी तुला मगाशी काय म्हटलं होतं की मला मालक म्हणू नकोस,
सारंग म्हण. आणि तसंही मालक नोकर उच्च नीच असा भेदभाव मी मानत नाही. आणि माझ्यासाठी तरी सगळे सारखेच. आणि ते तसंच असायला हवं ना. म्हणजे सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण माणूस आहोत. अहो हे काय करताय? डोंट वरी. परदेशात असताना माझी स्वतःची कामं मी स्वतःच करायचो. सो तर आता आपण मित्र ना. काय? काय झालं? म्हणजे तुला माझ्याशी मैत्री करायला नाही आवडणार का? एक मुलगा आणि मुलगी मित्र कसं काय असू शकतात? म्हणजे असं असतं का? यू आर अनबिलिव्हेबल. त्यात काय झालं? आणि तसंही मैत्रीला ना वय असतं, ना जात धर्म, ना जेंडर. आय मीन स्त्री पुरुष. हा आलं लक्षात. पण आपल्यात जरी मैत्री झाली तरी मला सगळ्यांसमोर दाखवता नाही येणार हो. मला नाही जमायचं. नो वरीज. हे बघ, आपली मैत्री फक्त आपल्या दोघांपुरतीच असेल आणि कशाला कुणाला सांगायला हवी. आणि मैत्रीत ना मन मोकळं करता येत. म्हणजे तुला जर काही अडचण असेल तर तू मला सांगू शकतेस आणि मला जर काही प्रॉब्लेम आला तर मी तुला सांगेन. शिवाय आनंद पण वाटून घेऊ शकतो. राईट. आणि आनंद वाटला की वाढतो आणि दुःख वाटलं की कमी होतं. एक्झॅक्टली. तुम्हा मोठ्या लोकांच्या अडचणी तुमचा आनंद आमच्यापेक्षा लय वेगळा आहे. एवढा मोठा फरक कसं वाटतं येईल? बघ, तर आपली मैत्री झालीच पाहिजे. म्हणजे कसं आहे, मला तुझं जगणं समजून घेता येईल आणि तुला माझं. आणि मग तूच म्हणशील काय बरं झालं मैत्री गेली. आयुष्यात लय माणसं भेटली ज्यांनी खूप त्रास दिला. तुमच्यात किती माणुसकी आहे. तुम्ही लय चांगले आहात. सो फ्रेंड्स. नाही हात बीत नको. म्हणजे मी फ्रेंड आहे पण. काय चाललं तुझं इथे? काय? कपडे सुकवायला आले होते. अगं ते माहिती मला. मीच पाठवलं ना तुला. मी आला विचारतीये सारंगला. सारंग, अरे काय चाललंय तुझं इथे? आई ते सूर्यप्रकाश. आय मीन मी विटामिन डी घेत होतो. विटामिन डी. हो हाय सूर्य. होता. काय होता? तू इथे विटामिन डी घेत बस आणि मी घरभर शोधते तुला. चल, दादाने बोलवले तुला. म्हणजे काही विशेष? अरे काहीतरी महत्वाचं बोलायचंय. चल. अरे चल, वाट बघतायत ना ते. हो आलो. अहो ऐकलत का? हो या घरातल्या एकूण पिसलेल्या माणसांपैकी फक्त तुम्ही, मी, आपली 2 मुलं आणि तुमची आई एवढीच माणसं उरली आहेत. सारंगनी सुद्धा आता बोलायला सुरुवात केली आहे. पाहिलं ना राव दादांना कसं गप्प केलं ते. एक मिनिट. मला वाटतं तू हे करतेस तक्रार. तक्रार करताना तुझा चेहरा असा आनंदी कसा? हो आधी मी काय सांगते ते नीट ऐकून तरी घ्या. ते तर माझं कर्तव्यच आहे. बर बोला बोला. हा सांगते. आधी लक्षात घ्या, ही तर सुरुवात आहे. आता ना मोठा धमाका होणार आहे. तेव्हा आपण रावसाहेबांना जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आणि त्यांची मर्जी जपून त्यांचा विश्वास जिंकायचा. अच्छा.
म्हणजे तू ते प्लॅनिंग करतेस जे आपण आजपर्यंत करत आलोय? हा वा. हसायला येते तुम्हाला? तेच प्लॅनिंग केलं ना, पण तुम्हाला काहीतरी जमलं का? हो, या घराचे मालक ना तुम्ही, ही गुलामासारखे राहता. हो, जरी तुम्ही दुसऱ्या बायकोचे असलात तरी लग्न करून आणलेल्या बायकोचे आहात ना, ठेवलेल्या बाईचे नाही आहात ना. अहो, गेलेलं वैभव जरी रावदादांनी उभं केलं असलं ना, तरी हा जमीन जुमला बापदादांचाच आहे ना. म्हणजे तुमचा अधिकार आहे ना, तुम्ही सुद्धा मालक आहात ना. हो आहे. मग स्वतः उपऱ्यासारखे राहिले आणि आम्हाला सुद्धा उपरा करून ठेवलं. मग आता काय करू? काय आधी तुम्ही या आराम खुर्चीतून उठा बघू. बर बोल, आता काय करू? मी आता जे सांगितलं ते करायचं. अच्छा, म्हणजे दादाच्या ह्याच्यात आपण आता मोठं व्हायचं, दादाच्या नजरेत आपण मोठं व्हायचं. हा, आता ना मला अगदी स्पष्ट दिसायला लागलंय, सारंगच्या लग्नामुळे किंवा या संबळामुळे रावसाहेबांची फॅमिली आता कोसळणार. आणि मग तेव्हा आपण त्यांना तारून धरायचं, म्हणजे आपला रुतबा वाढेल, मग अधिकार वाढतील आणि त्यानंतर या घराची मालकी आपल्याला मिळेल. आई, दादा रागवलेत का? तुम्ही ते त्या मुक्ताच्या फॅमिलीला थांबवलं म्हणून बोलवलंय का? अगं सांग ना, तुला चांगलंच माहितीये मला त्यांची किती भीती वाटते. हे असं बोलवल्यावर तर अजूनच वाटते. आत गेलास ना की आपोआप कळेल तुला. अगं पण तू का सस्पेन्स क्रिएट करतेस? सांगून टाक ना यार. आई, अगं आई, ठेवी आई. दादा, तुम्हाला माहितीये का, मी आता ज्या ट्रेकला गेले होते ना, ते सगळ्यात डिफिकल्ट ट्रेक होते, पण खूप धमाल आली. मला परत जायचं ट्रेक. रेणुका, हे सारंग, मिस यू टू. आणि काय ग, किती वाट पाहायला लावलीस? तुला बोलले नाही का मी ट्रेकिंग आणि कॅम्पिंग साठी गेले होते म्हणून? अरे तेव्हाच मी तुला म्हणाले होते, नवरात्र आहे, घरी पूजा आहे, जाऊ नको म्हणून. घटस्थापनेच्या वेळी सगळं नगरकर कुटुंब एकत्र होतं, फक्त तू नव्हतीस रेणुका. ए आई, ऐक ना, मी दादांना सांगून गेले होते आणि माझ्या जाण्याला त्यांची काही हरकत नाहीये, मग तू का उगाच बडबड करतेस? कूल कूल कूल, शांत. बघ, परदेशात राहून जे त्याला जमलं ना, ते तुला घरात राहून सुद्धा जमलेलं नाहीये. हेच तुझ्या सतत बोट दाखवण्याला ना वैतागले मी आता. मग बोट दाखवायला लागेल असं वागू नको ना तू. घरातली एकमेव मुलगी आहेस तू की जिला सगळं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आणि त्याचा सतत गैरफायदा घेत असतेस तू. झाली परत सुरू झाली. दादा, तुम्ही तुमच्या भाषेत तिला समजावून सांगा ना. रेणुका, वैजंती, रेणुका, दोघीही शांत व्हा. बाळा, तुझा आवरून घे, आज आपण एकत्र जेवतोय. ठीक आहे. पण या अतिलाडानेच बिघडत चालली ही. काय म्हणालीस? नाही, जे बोलायचं ना ते मोठ्याने बोल. ती अशी कुजबुज मला आवडत नाही, माहितीये ना. हो. दादा, तुम्ही बोलवलत मला? मगाशी जे घडलं ना त्याबद्दल सगळ्यात आधी मी तुमची माफी मागतो. मला असं वाटलं की आपली अडचण होऊ नये म्हणून त्यांना घरीच थांबवावं, आणि म्हणूनच मग तुम्ही माझ्यावर रागवला नाहीत ना? नाही, राग नाही आला मला भीती वाटली.
या घटनेवरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तू स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतोस. तुझ्या पंखांमध्ये आता बळ आलंय. अमेरिकेवरनं आल्यानंतर तुझ्यामध्ये बदल झालाय की काय अशी शंका आली. नाही दादा, तसं काहीच नाही. म्हणजे आता तू स्वतःचा विचार स्वतः करू शकतोस आणि तो करायलाच हवा. पण असं करत असताना मला भीती या गोष्टीची वाटते की मग माझे विचार, माझे निर्णय तू मान्य करशील की नाही. का नाही करणार दादा? माझ्यासाठी तुमची मतं, तुमचे निर्णय हे महत्वाचे आहेत आणि यापुढेही असतील. लग्नाबद्दल काय विचार केलायस? तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करताय नाही ना? नुसतं बोलत नाही होत, आम्ही ठरवलंय लग्न आर्या बरोबर. आर्या? आर्या? हो, तुला आवडते ना ती? आवडते, पण आवडते मग पण कशाला हवाय? झालं तर मग. दादा, आय मीन तुम्ही त्यांच्याशी बोललायत का? हो. कधी? अरे कधीच. नवरात्रीमध्ये घरी पण येत आहेत ते. आले की लगेच तुझं साखरपुड्याची तारीख ठरवायची आणि लगेच लग्न करून टाकायचं. आर्या पण जाम खुश आहे. हो हो हो. तुला म्हटलं होतं ना माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाहीये म्हणून. काय तू आर्यासोबत लग्न करतोय? अरे इथं मी तिला एवढ्या वर्षापासून पसंत करतोय, तिच्यावर मरणा मातीचं प्रेम करतोय, अजून तिला तसं बोललो बी नाही. आणि तू तरी मला तुमच्या घरात तुझ्या लग्नाविषयी काहीतरी शिजत असल्याची शिट्टी ऐकायला येत होती. पण त्या कुकर मध्ये तुझ्यासोबत आर्याला बी कोंबला असेल असं नव्हतं वाटलं राव. अरे यार, कुकर शिट्टी काय बोलतोयस काय तू? अरे मी काय बी बोलू, तू काय करतोय? माझं लहानपणीचं प्रेम हिसकून घेतलं यार तू. माझ्या जोक्स ना किती असायची ती. हा, माझ्या माकड चाळ्यांना नॉटी पप्या नॉटी असं म्हणणारी या जगात ती एकमेव होती यार. एवढी एकच आशा होती राव मला लग्नाची. आधीच घरात 5च्या 5 जण पुरुष आहेत म्हणून कोणी पोरगी द्यायला तयार नाही. 5 जण सांड आहेत म्हणून कोणी स्वयंपाकाला सुद्धा बाई येत नाही. तरी मी माझ्या बायोडेटा मध्ये माझ्या आज्या सकट समजेंची वय लिहित असतोय, तरी बी पोरगी भेटत नाही. आर्या एकमेव होती जी घरात येऊ शकत होती राव. जा यार. हे गपे, कुठे चाललायस तू? आणि हे बघ, बिलकुल आशा सोडू नकोस, कारण मी ती आर्याशी लग्नच करणार नाहीये. काय सांगतो? अरे मला न विचारताच माझ्या घरच्यांनी लग्न ठरवून टाकलं. आता लवकरच घरात बैठक आहे. अरे बाप. आणि दिवाळीपर्यंत सगळे लग्न जमवण्याचे बेतात आहेत. म्हणजे माझी माणसं माझ्याच नशिबाच्या बोकांडी बसून थयतया नाचतायत. हे मला सांग, तुला तिच्याशी लग्न करायचं नाहीये ना? अरे नाही करायचं. घे आगडगावच्या भैरवनाथची गोष्ट. हे आता तू ना या सगळ्यामध्ये देवांना नको आणूस. ए म्हणजे तुला तिच्याशी लग्न करायचंय? अरे नाही करायचंय. आणि तुला विश्वास का बसत नाही? तू आता शपथ नाही ना घेतली म्हणून. तुझ्या शपथेच्या तू बघच, आता ना मी त्या आर्या सोबत लग्न करतोच. हा म्हणजे तुला लग्न नाही करायचं आता खात्री पटली. दुसऱ्या कोणासोबत लग्न करायचंय? ए सांग ना, कोणी आहे का डोक्यात? आणि मैत्रीत ना मन मोकळं करता येत. म्हणजे तुला जर काही अडचण असेल तर तू मला सांगू शकतेस, आणि मला जर काही प्रॉब्लेम आला तर मी तुला सांगेन. शिवाय आनंद पण वाटून घेऊ शकतो. राईट. आणि आनंद वाटला की वाढतो आणि दुःख वाटलं की कमी होतं. कुठं ओके मी थँक्यू झाला? हा
हॅलो. हा, आज रात्रीपासून पुढचे 8 दिवस देवी समोर संबळ वाजवायचे. हो, चांगले पैसे पण देऊ. आणि हो, पण इथून पुढे दरवर्षी आमच्या घरातल्या देवी समोर संबळ वाजवायचा मान पण तुमचाच असणार. शब्द आहे आपला. पत्ता कशाला पाहिजे? रावसाहेब नगरकरांचं घर कोणाला पण विचार, घरापर्यंत आणून सोडतील. ये लवकर ये.